नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9 या ठिकाणी आपण पाहूया. अ बॉक्स कंटेन्स 5 रेड मार्बल्स, 8 white marbles and 4 green marbles. One marble is taken out of the box at random. What is the probability that the marble taken out will be red? Second one white and third one not green. सो टोटल मार्बल्स किती येते आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेट करावं लागतील. 5 रेड मार्बल्स आहे, 8 व्हाईट मार्बल्स आहे आणि 4 ग्रीन मार्बल्स आहे. सो टोटल मार्बल्स आहे 5 + 8 + 4 दॅट इज 17. सो टोटल नंबर ऑफ मार्बल्स आहे 17. सो फर्स्ट प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आपल्याला दॅट द मार्बल टेकन आउट विल बी रेड. सो रेड मार्बल जर रेड मार्बलची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. सो नंबर ऑफ रेड मार्बल्स किती येते आपल्याला बघावं लागतील. सो नंबर ऑफ रेड मार्बल्स आहे 5. So probability of getting a red marble, he has a number of favorable outcomes upon number of total possible outcomes. So number of favorable outcomes म्हणजेच रेड मार्बल्स किती ते आपल्याला बघावं लागतील. तर रेड मार्बल्स आहे 5 अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स म्हणजे टोटल मार्बल्स किती आहेत. टोटल मार्बल्स आहे 17. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ रेड मार्बल इज 5 अपॉन 17. नेक्स्ट नंबर ऑफ व्हाईट मार्बल्स 8 आहेत. सो आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची ऑफ गेटिंग अ व्हाईट मार्बल. सो नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स. सो फेवरेबल आउटकम्स आहे 8. सो नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स आहे 17. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ व्हाईट मार्बल असेल 8 अपॉन 17. थर्ड वन नंबर ऑफ ग्रीन मार्बल्स 4 आहेत आणि प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ग्रीन मार्बल फाइंड करायची. सो नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स. सो फेवरेबल आउटकम्स म्हणजे ग्रीन मार्बल्स ते आहेत 4 अपॉन टोटल मार्बल्स ते आहेत 17. सो प्रोबॅबिलिटी असेल 4 अपॉन 17. नेक्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग अ ग्रीन मार्बल. सो ग्रीन मार्बलची जी प्रोबॅबिलिटी फाइंड केली आहे ती आपण 1 मधून जर मायनस केली तर आपल्याला मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नॉट ग्रीन मार्बल म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट इव्हेंट. सो कॉम्प्लिमेंट इव्हेंट म्हणून 1 मधून आपण ही प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट करणार आणि आपल्याला नॉट ग्रीन मार्बलसाठी प्रोबॅबिलिटी मिळेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग अ ग्रीन मार्बल इज इक्वल्स टू 1 - 4 अपॉन 17. तर मग तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 17 - 4 13 अपॉन 17 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग अ ग्रीन मार्बल. Next question number 10. A piggy bank contains 100 50 paise coins, 50 rupees 1 coins and 20 rupees 2 coins and 10 rupees 5 coins. If it is equally likely that one of the coins will fall out when the bank is turned upside down, what is the probability that the coin will be a 50 paise coin or the probability that the coin will not be a rupees 5 coin. सो पिगी बँकमध्ये 50 पैसेचे कॉईन्स आहे 100 आणि 1 रुपीजचे कॉईन आहे 50 आणि 2 रुपीजचे कॉईन आहे 20 आणि 5 रुपीजचे कॉईन आहे 10. सो टोटल कॉईन्स किती हे आपल्याला अगोदर बघावं लागतील. सो टोटल नंबर ऑफ कॉईन्स 100 + 50 + 20 + 10. सो हे होणार आहे 180. सो टोटल नंबर ऑफ कॉईन्स आहे 180. त्यातला आपल्याला फक्त एक कॉईन काढायचं आहे. इफ इट इज इक्वली लाईकली दॅट वन ऑफ द कॉईन विल फॉल आउट. सो ज्यावेळेस पिग्गी बँक उलटी करणार त्यावेळेस त्यातून एक कॉईन पडेल आणि तो पडलेला जो कॉईन असेल तो कॉईन 50 पैसे असेल याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. सो नंबर ऑफ 50 पैसे कॉईन्स आहे 100. सो फेवरेबल आउटकम किती असतील इव्हेंटच्या 100 या इव्हेंटसाठी 50 पैसे कॉईनसाठी. So probability of getting a 50 paise coin is equals to number of favorable outcomes upon number of total possible outcomes. So favorable outcomes is 100 upon number of total possible outcomes is 180. So equals to ratio is 5 upon 9. Next, number of rupees 5 coins. So rupees 5 coins is 10. So probability of getting a rupees 5 coin
is number of favorable outcomes upon number of total possible outcomes. सो 5 रुपये कॉइन 10 आहेत म्हणून त्याच्या फेवरमध्ये असलेले आउटकम्स आहेत 10 अपॉन टोटल कॉइन्स आहे 180 म्हणून टोटल पॉसिबल आउटकम 180. सो 10 अपॉन 180 दॅट इज 1 अपॉन 18 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ ₹5 कॉइन. सो आपल्याला फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नॉट ₹5 कॉइन. सो प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग ₹5 कॉइन, तर हे त्याचा कॉम्प्लिमेंट इव्हेंट होणार आहे. सो याचा कॉम्प्लिमेंट म्हणून 1 मधून याची प्रोबॅबिलिटी मायनस करायची. सो 1 मायनस 1 अपॉन 18 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट गेटिंग ₹5 कॉइन. सो इज क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 18 मायनस 1 अपॉन 18 दॅट इज 17 अपॉन 18. नेक्स्ट क्वेश्चन 11. Gopi buys a fish from a shop for his aquarium. The shopkeeper takes out one fish at random from a tank containing 5 male fish and 8 female fish. What is the probability that the fish taken out is a male fish? So गोपीने एक फिश टँक घेतलेली आहे, ॲक्वेरियम घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये द शॉपकीपर टेक्स आउट वन फिश. शॉपकीपर त्याच्यातून एक रँडम फिश बाहेर काढतो. तर त्यामध्ये 5 मेल फिश आणि 8 फिमेल फिश आहे. तर आपल्याला फाइंड करायची प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट द फिश टेकन आउट इज अ मेल फिश. सो टोटल फिश किती आहे ते अगोदर काउंट करावं लागेल. सो 5 मेल प्लस 8 फिमेल म्हणजे टोटल नंबर ऑफ फिश इन अ टँक होणार आहे 5 प्लस 8 इज इक्वल्स टू 13. यानंतर आपल्याला इव्हेंटच्या संदर्भात फेवरेबल आउटकम बघावं लागतील. इव्हेंट काय आहे, टेकन आउट फिश टेकन आउट इज अ मेल फिश. सो मेल फिश किती आहे टोटल 5. सो फेवरेबल आउटकम असतील 5. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ मेल फिश इज इक्वल्स टू नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स. सो फेवरेबल आउटकम्स म्हणजे मेल फिश हे आहेत 5 अपॉन टोटल पॉसिबल आउटकम्स आहे 13. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ मेल फिश असणार आहे 5 अपॉन 13. Next, question number 12. A game of chance consists of spinning an arrow which comes to rest pointing at one of the numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. See the given figure and these are equally likely outcomes. What is the probability that it will point at 8? What is the probability that it will point at an odd number? What is the probability that it will point at a number greater than 2? Or what is the probability that it will point at a number less than 9? सो एक गेम आहे ज्याच्यामध्ये ॲरो आहे आणि ते हे एक सर्कल आहे ज्याच्यावरती एक ॲरो आहे, तो स्पिन करायचा आहे आणि त्याचे 8 पार्ट्स केलेले आहेत. ते प्रत्येक पार्टमध्ये एक नंबर आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सो आपल्याला फाइंड करायचं आहे हे सगळे इव्हेंट जे आहेत ते इक्वली लाईकली आहे, म्हणजे तो ॲरो कोणत्याही नंबरवरती थांबू शकतो, त्यामध्ये कोणताही एरर नाही आहे. सो असं नाही का ते प्रत्येक वेळेस एकाच आकड्यावर जाऊन थांबेल. सो इथे आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची दॅट द इट विल पॉइंट ॲट 8. सो 8कडे पॉइंट करण्यासाठी त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल हे फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट आपण फाइंड करूया टोटल नंबर्स आहे 8 म्हणून टोटल आउटकम्स असणार आहे 8. ॲरो जर एक वेळेस रोटेट केला, स्पिन केला, तर तो ॲरोसाठी 8 पॉसिबिलिटीज असतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सो टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स 8. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 8 म्हणजेच 8च्या फेवरमध्ये असलेले आउटकम्स तो किती असेल 1, कारण 8 एकदा झालेला आहे. सो नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स हे असतील 1 अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स 8. टोटल पॉसिबल आउटकम 8 आहे आणि 8 1 टाइम आहे म्हणून 1 फेवरेबल आउटकम आहे. सो 1 अपॉन 8 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 8. नेक्स्ट, अन ऑड नंबर, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन ऑड नंबर. सो ऑड नंबर किती आहेत बघायचे आपल्याला याच्यात. ऑड नंबर 1, 3, 5, 7. सो टोटल नंबर ऑफ ऑड नंबर्स ऑन स्पिनर 4. 4 नंबर आहेत, मग त्याच्या फेवरमध्ये असलेले आउटकम आहेत 4. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन ऑड नंबर इज इक्वल्स टू नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन नंबर ऑफ टोटल पॉसिबल आउटकम्स. मग ते असणार आहे 4 अपॉन 8, कारण टोटल पॉसिबल आउटकम 8 आहे आणि ऑड नंबर 4 आहे, तर प्रोबॅबिलिटी मिळेल 1 अपॉन 2. नेक्स्ट,
नंबर ग्रेटर दॅन 2 ची प्रॉपर्टी फाइंड करायची. सो ग्रेटर दॅन 2 नंबर्स आहे 3 4 5 6 7 8. टोटल नंबर्स आपल्याला मिळतील 6. सो टोटल नंबर्स ग्रेटर दॅन 2 इज 6. So probability of getting a number greater than 2 is equals to number of favorable outcomes upon number of total possible outcomes. हे असणार आहे 6 upon 8, that is 3 upon 4. Fourth, the numbers less than 9. So 9 पेक्षा लेस असलेले नंबर 1 2 3 4 5 6 7 and 8. 8 नंबर्स आहे 9 पेक्षा लेस. सो हा शुअर इव्हेंट होणार आहे. सो देअर फोर टोटल नंबर लेस दॅन 9 हे असणार 8 आणि टोटल पॉसिबल आउटकम पण 8 आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ नंबर लेस दॅन 9 इज 8 upon 8, that is 1. Next, 13th question. A die is thrown once. Find the probability of getting a prime number, a number lying between 2 and 6, and odd number. So first, the possible outcomes when die is thrown. So die फेकल्यानंतर आपल्याला possible outcome मिळणार आहे 1 2 3 4 5 6. 6 outcomes असतात. So number of possible outcomes of a die is 6. So prime numbers are on a dice are 2 3 5. प्राइम नंबर्स बघायचे. प्राइम आहेत 2 3 and 5. सो टोटल प्राइम नंबर्स आहे 3. सो टोटल प्राइम नंबर्स ऑन die is 3. So probability of getting a prime number is 3 upon 6, that is 1 upon 2. कारण 3 प्राइम नंबर्स आणि टोटल आउटकम 6 आहे म्हणून 3 upon 6. फेवरेबल आउटकम अपॉन टोटल आउटकम तर मिळणार आहे 1 upon 2. नेक्स्ट, अ नंबर लाईंग बिटवीन 2 and 6. 2 आणि 6च्या बिटवीन असलेले नंबर 3 4 5. सो 3 नंबर्स आहे टोटल. 3 नंबर्स lying between 2 and 6. So probability of numbers getting number lying between 2 and 6. So favorable outcome 3 upon total outcome 6 म्हणून probability मिळेल 1 upon 2. Next, odd numbers on a dice. So odd numbers काय 1 3 and 5. तीनच नंबर आहेत ऑड. सो याची probability फाइंड करण्यासाठी टोटल ऑड नंबर्स ऑन अ डायस किती आहेत 3. मग probability of getting an odd number is 3 upon 6, that is again 1 upon 2.